ओढला मग शिवराय त्याला भेटायला आले. शिवरायांना बघून डसाडसा रडू लागला. शिवराय म्हणाले, तू रडू नकोस, तू रडू नकोस, तू लवकर बरा होशील. ऐका महाराज, तो मावळा म्हणतो, राजे मी माझा हात तुटलाय म्हणून रडत नाही, माझा हात तुटला म्हणून रडत नाही, तर माझ्या समोर महाराष्ट्राचा जानदार जो उभा असताना त्याला मी मुजरा करू शकत नाही, त्यामुळे मी रडतोय. ऐका महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे जगातले दोनच राजे आहेत की त्यांच्या पाठीवर ढाल आहे. 350 वर्षाच्या अगोदर सुद्धा त्यांना माहित होतं पाठीवर वार करणारे पैदा होतील, पाठीवर वार करणारे पैदा होतील, पण छातीवर वार करणारे जन्माला सुद्धा येणार नाहीत. ऐका महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वातंत्र्याचे पहिले उद्रेक आहेत, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्या उद्रेकातील क्रांतीचा तप्त लौवारस आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रणांगणावरील तळपणारे तलवार आहेत, तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्या तळपणाऱ्या तलवारीचे धारदार पात आहेत. ऐका महाराज, छत्रपती शिवाजी संभाजी महाराज म्हणजे धगधगणारा अंगार, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जिजाऊ आबासाहेब सावित्री मातेवर जनतेवर अंतःकरणापासून प्रेम करणे एक निर्मळ व्यक्ती महत्व. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज म्हणजे रणांगणावरील पाखरानाच्या घोड्याला एका बाहेर घरकान फिरून रण घोषणा करून प्रत्येक माळ्यामध्ये धारतीचे बळ निर्माण करणारे प्रभावी सेनानी. मला सांगा, दुधापेक्षा दुधावीर साईला जपलं जातं, तसंच जिजामातांनी शिवबापेक्षा धर्मवीर संभाजी महाराजांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. हाथी घोड़े तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा राजा, पर जंजीरों में जकड़ा राजा अब भी सब पर भारी है. जय भवानी, जय भवानी. शृंगार होता संस्काराचा, शृंगार होता संस्काराचा आणि अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. मृत्यू नतमस्तक होई जेते, मृत्यू नतमस्तक होई जेते असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा. काळही विचारात पडलं, काळही विचारात पडलं स्वराज्याचा निर्धार पाहून, काळानेही अनुभवलं 40 दिवस तुमच्या सोबत राहून. ऐका महाराज, पाहुणे तुमचे शौर्य, ऐका महाराज, पाहुणे तुमचे शौर्य मृत्यू नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. झुकला औरंग्या, अरे झुकला औरंग्या, म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा. जय भवानी, जय भवानी. अरे माझ्या राजाचा हाल केलं त्या औरंग्यानं, माझ्या राजाची नखे उपसली तरी माझ्या राजाने धर्म नाही सोडला, माझ्या अंगावर जखम्या झाल्या तर मीच चळलं तरी माझ्या राजाने धर्म नाही सोडला. ऐका महाराज, माझ्या राजाची जीभ काढली तरी माझ्या राजाने धर्म नाही सोडला, माझ्या राजाच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या घुसवल्या तरी माझ्या राजाने धर्म नाही सोडला, माझ्या राजाचे तुकडे तुकडे केले तरी माझ्या राजांनी धर्म नाही सोडला. जर माझ्या राजाने धर्म सोडला असता तर आपण ते कीर्तन करू शकलो असतो का? तर नाही महाराज, तर ते उपकार कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचेच आहेत. मला सांगा, त्यांनी किती सहन केलं? आपल्या पोटात थोडं जर कापलं तर आपल्याला किती वेदना होतात. त्यांनी 40 दिवस वेदना सहन केल्या. कोणा करता? आपल्या करता. महाराज मला सांगा, आपण ज्यांचा आदर्श मानतो ते कोण? छत्रपती शिवाजी महाराज. 32 मन सोन्याचे सिंहासनावर बसायचे तरी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजाला कीर्तन लिहायचे. आपण कीर्तनात का बसू नयेत? आपण तर त्यांचे मावळे आहोत. आपण तर कीर्तनात जरूर बसलं पाहिजे. कसं होतं? काय करतात? गाडीवर असं लिहितात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आणि तीच गाडी रात्री